तर नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी आझाद मैदानावर तयारी सुरू झाली आहे। शपथविधी सोहळ्याच्या तयारीच्या पाहणीसाठी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दरेकर यांच्यासोबतच अजित पवार गटाचे शिवाजी गर्जे हे उपस्थित होते। या तिन्ही नेत्यांनी शपथविधी सोहळ्याची पाहणी केली आहे। यावेळी शिंदे गटाचा एकही प्रतिनिधी, नेता किंवा आमदार उपस्थित नव्हता आणि यामुळे महायुतीत कुरबुरी असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। शिंदे नाराज असल्याच्या चर्चा होत्या आणि या चर्चा आता भाजप वारंवार फेटाळत आहे। मात्र आजच्या तयारीच्या पाहणीत फक्त 2च पक्ष दिसले। शिंदे गटाकडून मात्र कोणीही या पाहणीला आलेलं दिसलं नाही। दरम्यान आझाद मैदानातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता याच आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः इथे उपस्थित असणार आहे। त्या शपथविधी सोहळ्यासाठी त्याची तयारी देखील आता सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इथे आले होते आणि त्यांनी या संपूर्ण परिसराची पाहणी केली। भाजपचे नेते देखील त्यांच्यासोबत होते। हा जो दिवस आहे 5 तारखेचा तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण का मुख्यमंत्री कोण याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। केवळ राज्यालाच नाही तर जे विरोधक आहेत त्यांना देखील आहे, कारण का नेमका मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरती जो सस्पेन्स आहे, जो प्रश्नचिन्ह आहे तो कायम आहे। भाजप एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करू शकतील का आणि नेमकं कोणाला कुठलं खातं दिलं जाणार आहे याची देखील या चर्चेला एक पूर्णविराम येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये लागणार आहे। त्यामुळे निश्चितच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे 5 तारखेच्या शपथविधी सोहळ्याकडे की नेमकं कोण शपथ घेणार आहे आणि त्याची तयारी देखील सुरू झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।